फ्लेक्झिबल इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ढसाळ अनिल शॉर्ट नेम फायदा वेलकम अँड प्रेझेंट फॉर यू न्यू टॉपिक सामना ताणतणावाचा स्ट्रेस रिलीज मॅनेजमेंट. आधी समजून घेऊ तणाव म्हणजे काय, मग ते मॅनेज करता येईल ना. तणाव म्हणजे काय ते एकदा कळणं महत्त्वाचं आहे. तर हा जो तणाव असतो त्यांनी डोकं फुटायची वेळ येते. तणाव म्हणजे काय ही एक शरीराने व्यक्त केलेली मनाची प्रतिक्रिया असते. कशावर? घटनांवर व उद्भवलेल्या किंवा उद्भवणाऱ्या परिस्थितीवर. हे एकदा लक्षात आलं की आता आपण त्याची कारणं शोधू. त्याची कारणं काय? एक, अपेक्षाभंग. दुसरं, प्रतिकूल परिस्थिती. तिसरं, स्वभाव आणि सवय. चौथं कारण, उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा क्षमतेचा अभाव. ही 4 मुख्य कारणं आहेत. प्रत्येक कारणाचे पोटभाग पडतात. काही आनंदही देणारा तणाव, उपकारक तणाव असतो. दुसरा त्रासदायक तणाव असतो. तिसरा अतिरिक्त साठलेला, मनात साठवून राहिलेला सहनशक्ती क्षमता चुफळ येणारा तणाव. हे तणाव एकदा एक एक लक्षात आले की याचा परिणाम काय होतो बघू आपण आता. याचा परिणाम महत्त्वाचा आहे. तणाव शून्य असेल तुमची उत्पादकता कमी होते. तणाव टोकाचा असेल तरी उत्पादकता कमी होते. तर थोडासा तणाव आवश्यक असतो. 50% 50 म्हणजे 0 ते 100 असेल तर 50 म्हणजे थोडा तरी तणाव असला तरच तुमच्या कार्यक्षमतेचा परिणाम चांगला होतो. आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल कोणत्याही तणावाचे कारण असतं प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम म्हणजे काय? अतिशय सोपं कारण आहे. इट इज द डिफरन्स बिटवीन रिॲलिटी अँड एक्सपेक्टेशन. अपेक्षा आणि वास्तव यातलं अंतर म्हणजे समस्या, म्हणजेच प्रॉब्लेम. अपेक्षा वाढल्या, समस्या वाढल्या. तणाव वाढला, अपेक्षा कमी, समस्या कमी, तणाव कमी. समस्याचं गणित कसं सुटतं? गरजा भागिले गरज भागवायची साधनं. याचा अर्थ आपण साधनं वाढवणं गरजेचं आहे. एक तर गरजा कमी करा किंवा साधनं वाढवा. गरज कोण निर्माण करतं? आम्ही. संसाधनं कोण निर्माण करतं? आम्ही. समस्याचं मूळ कोण? आम्ही. आपल्या तणावाचा जबाबदार कोण? आम्ही. आपले तणाव कोण कमी करू शकतं? आम्ही. त्याच्यासाठी संसाधनं वाढवावे लागतील किंवा गरजा कमी, दोन्हीपैकी एक करावं लागेल. तणाव कमी करता येतो कामाची क्रम ठरवून. पहिला क्रम महत्त्वाची तातडीची कामं करायची. दुसरा क्रम महत्त्वाची तातडी नसलेली करायची. शेवटचा क्रम जी महत्त्वाची नाही, तातडीची नाही, तीच कामं करायची. हा जर क्रम ठरवता आला तर वेळ मिळतो. इथं थोडे उदाहरणं दिलेली आहेत. हे तुम्हाला स्क्रीनशॉट थांबवून प्रिंट करून वाचावे लागतील. सगळे अजून वाचणं शक्य नाही वेळेअभावी. टू मिनिमाइज द प्रॉब्लेम, ॲक्सेप्ट द रिॲलिटी, ऑप्टिमाइज एक्सपेक्टेशन. स्वीकारात्मकता म्हणजे सकारात्मकता. घटना, माहिती, प्रसंग आहे तसा स्वीकारून नुकसान न होणं, त्यात योग्य तो बदल घडवून आणणे म्हणजे सकारात्मकता. आता इथे बघा, कंपॅरिझन केलं की तुम्हाला दुःख वाटतं. हे दोन्ही भगवे सर्कल सारखेच आहेत, पण एक लहान दिसतो एक मोठा दिसतो ड्यू टू कंपॅरिझन. वास्तव पाहिलं तर दोघांचा आकार सारखाच आहे, पण बाह्य निळे गोल छोटे मोठे आहेत म्हणून हा लहान मोठा वाटतो. म्हणून नेवर कम्पेअर. समस्या तणाव कमी करता येतो. स्वास्थ्य बिघडणारी परिस्थिती टाळून. इतरांकडून स्वतःच्या अपेक्षा कमीत कमी ठेवून. जेवढ्या अपेक्षा जास्त तेवढी उपेक्षेची शक्यता जास्त. तुलना टाळायची. प्रत्येकाला इनपुट वेगळं असतं. सामना ताणतणावाचा कसा करता येतो? होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द वर्स्ट. आवडीचे काम शोधण्यापेक्षा मिळालेल्या कामात आवड निर्माण करायची. आनंद शोधून आपली धून बदलायची. सामना ताणतणाव करण्यासाठी जीवनाच्या 4 अंगाची जोपासना करून त्यात नियमितपणा व सातत्य राखून ज्याप्रमाणे करवतीला नेहमी धार करावी लागते. आपल्यासाठी कोणती करवत आहे ती बघून घेऊ. करवतीला धार लावणे म्हणजे काय? जीवनाच्या 4 अंगाची जोपासना करणे. 1. शारीरिक आरोग्य, एक्झरसाइज, हेल्दी फूड,
दुसरं सामाजिक व भावनिक संबंध, सोशल इमोशनल, बिल्ड रिलेशनशिप, क्रिएट सिनर्जी. तिसरं मनस्वास्थ्य, मेंटल, याच्यासाठी वाचा. अपेक्षा वाढून तणाव वाढू द्यायचा नसेल तर रिसोर्स वाढवावे लागतील. याच्यातनं शेवटचा संदेश हाच आहे, जर आपल्याला तणाव कमी करायचा असेल तर रिसोर्स वाढवावे लागतील. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज फील फ्री टू शेअर युअर व्ह्यूज विच विल बी इनपुट फॉर आवर इम्प्रूव्हमेंट.